आज सकाळी जसा दिवस उगवला तसाच महाराष्ट्राच्या राजकारणावर काळ्या ढगांनी सावली टाकली. कारण एका अत्यंत धक्कादायक बातमीने सगळ्यांना हादरवून टाकलं. एका छोट्या 7 आसनी विमानाचा अपघात झाला आणि त्या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याची माहिती समोर आली. आणि क्षणात संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. लोकांच्या मनात पहिला प्रश्न हाच होता, नेमकं घडलं तरी काय आणि हा अपघात कसा झाला? सकाळी 7 वाजता मुंबई विमानतळावरून हे छोटं विमान टेक ऑफ झालं होतं. विमानाचा नंबर VTSSK असा सांगितला जातो आणि टेक ऑफच्या वेळेस हवामान अत्यंत खराब होतं. धुके दाटलेलं होतं, व्हिजिबिलिटी खूप कमी होती. तरीसुद्धा उड्डाण करण्यात आलं आणि पुढे जे घडलं ते महाराष्ट्रासाठी हादरवून टाकणारं ठरलं. या विमानात एकूण 5 जण होते. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्यासोबत विदीप जाधव नावाचे व्यक्ती, पिंकी माळी नावाच्या महिला आणि पायलट सुमित कपूर तसेच को पायलट संभवी पाठक हे उपस्थित होते. इतक्या महत्त्वाच्या व्यक्तींचा प्रवास असताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले गेले होते का, याबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लँडिंग करताना व्हिजिबिलिटी अत्यंत कमी होती. तरीही विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच दरम्यान विमानाचा अपघात झाला असं सांगितलं जातंय. हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा तपास सुरू आहे. पण पहिल्या क्षणी समोर येणारी माहिती अशी आहे की हवामान आणि चुकीचा निर्णय हे मुख्य कारणं असू शकतात. ही बातमी बाहेर येताच संपूर्ण महाराष्ट्रात चिंता पसरली. अजित पवार हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत आधारस्तंभ मानले जातात. बारामतीपासून ते मंत्रालयापर्यंत अजित पवारांचं वजन कायम राहिलं आहे. त्यांच्या कार्यशैलीवर टीका करणारेही मान्य करतात की ते निर्णयक्षम आणि कामाला लागणारे नेते आहेत. त्यामुळे अशा नेत्याबाबत अपघाताची बातमी येणं हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला चटका लावणारं होतं. सोशल मीडियावर प्रार्थना सुरू झाल्या. लोक देवाकडे एकच मागणी करत होते की अजित पवार सुरक्षित असावेत. कारण अजित पवार हे नाव फक्त एका व्यक्तीचं नाही, तर ते एका संघर्षाचं प्रतीक आहे. एका अशा राजकीय प्रवासाचं प्रतीक आहे ज्यामध्ये यश आहे, वेदना आहेत, आरोप आहेत, संघर्ष आहेत आणि तरीही न थांबणारी धडपड आहे. अजित पवारांचं राजकारण हे नेहमीच चर्चेत राहिलं. कधी सत्तास्थापनेमुळे, कधी बंडखोरीमुळे, कधी आरोपांमुळे, तर कधी त्यांच्या थेट आणि आक्रमक भाषेमुळे. पण एक गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही, ती म्हणजे अजित पवार यांच्यात नेतृत्वाची क्षमता प्रचंड आहे. अनेकदा असं म्हटलं गेलं की महाराष्ट्राला अजित पवारांसारखा मुख्यमंत्री मिळायला हवा होता, पण नियतीने कदाचित ती संधी त्यांना दिली नाही. सातत्याने ते उपमुख्यमंत्री झाले, पण मुख्यमंत्री पदाने त्यांना कायमच हुलकावणी दिली. ही खंत केवळ त्यांच्या मनात नाही, तर लाखो समर्थकांच्या मनात आहे. म्हणूनच आज जेव्हा अपघाताची बातमी आली तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण लोकांना असं वाटत होतं की महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला गमावणार तर नाही ना. ही भीती प्रत्येकाच्या मनात होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. संजय राऊत असोत, अरविंद सावंत असोत किंवा इतर अनेक नेते, सगळ्यांनी एकाच सुरात म्हटलं की अशी बातमी कधीच समोर येऊ नये. अजित पवार हे राज्याचं लाडकं नेतृत्व आहे असं अनेकांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. कारण अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी मोठे प्रकल्प राबवले. पाणी प्रश्न असो किंवा विकास कामं असोत, अजित पवार यांचं नाव नेहमी पुढे आलं. त्यांनी कधीही कामापासून पळ काढला नाही. त्यांच्या आयुष्यात वादही आले, आरोपही झाल्या, चौकशीही झाल्या, पण त्यांनी कधीही स्वतःला संपलेलं समजलं नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अजित पवार म्हणाले होते की माझ्यावर झालेले आरोप हे राजकीय हेतूने होते, पण त्याचा त्रास मला आणि माझ्या कुटुंबाला खूप सहन करावा लागला. माझं वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य या सगळ्या आरोपांमध्ये पणाला लागलं असं त्यांनी सांगितलं होतं. त्या शब्दांमधून त्यांची वेदना स्पष्ट जाणवत होती. आज त्याच अजित पवारांबाबत अपघाताची बातमी येणं म्हणजे त्या वेदनेवर मीठ चोळण्यासारखं आहे. बारामतीसाठी हा क्षण अत्यंत दुःखद आहे. कारण बारामती ही केवळ एक मतदारसंघ नाही, तर अजित पवारांचा श्वास आहे. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. गावागावात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी काम केलं. म्हणूनच बारामतीच्या प्रत्येक घरात अजित पवार हे कुटुंबातील सदस्यासारखे मानले जातात.
आज त्या बारामतीत शोककळा पसरली आहे. लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करत आहेत, देवाकडे साकडं घालत आहेत की आमचा नेता सुखरूप असू दे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही हा क्षण अत्यंत निर्णायक आहे, कारण अजित पवार हे असे नेते आहेत जे अनेक वेळा राजकारणाची दिशा बदलू शकतात. त्यांच्या एका निर्णयाने सत्ता समीकरणं बदलू शकतात. त्यामुळे जर काही अनर्थ घडला तर त्याचा परिणाम केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणावर होणार आहे. म्हणूनच ही घटना केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही, तर ती महाराष्ट्राच्या भवितव्याशी जोडलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या अपघाताची जबाबदारी प्रत्यक्षात कोणाची आहे? कारण या परिस्थितीत हवामान खराब असताना उड्डाण करण्याचा निर्णय कोणी घेतला? लँडिंग करताना योग्य काळजी घेतली गेली का? एअरपोर्ट अथॉरिटीने सर्व नियम पाळले होते का? पायलटवर कोणत्या प्रकारचा दबाव होता आणि त्या रात्री कोणत्या परिस्थितीत निर्णय घेण्यात आले हे सर्व तपासाअंतीच स्पष्ट होईल. परंतु एवढं नक्की की या घटनेमुळे विमान सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर गंभीर पद्धतीने पडला आहे. आजचा दिवस महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, कारण या अपघाताने प्रत्येकाला एक अत्यंत महत्त्वाची शिकवण दिली आहे की आयुष्य किती नश्वर आहे, क्षणात सगळं बदलू शकतं. कालपर्यंत ज्यांना आपण टीव्हीवर भाषण करताना पाहत होतो, आज त्यांच्याबाबत आपण देवाकडे प्रार्थना करत आहोत. ही जाणीव अंगावर काटा आणणारी आहे आणि मनात गहिरा धक्का देणारी आहे. अजित पवार हे जरी मोठे नेते असले तरी ते देखील एक माणूस आहेत. त्यांनाही कुटुंब आहे, त्यांनाही मुलं आहेत, त्यांनाही वेदना आहेत आणि म्हणूनच आज सगळ्या राजकीय मतभेदांना बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. हीच खरी मराठी संस्कृती आहे. संकटात एकत्र उभं राहणं, एकमेकांच्या दुःखात सामील होणं आणि मदतीसाठी पुढे येणं हेच आपलं खरे संस्कार आहे. या घटनेनंतर सरकारकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ सतत त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत. तपासासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे, जेणेकरून भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये. हे सुनिश्चित करण्यासाठी विमान सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा केली जाईल. पायलट ट्रेनिंग आणि विमानतळावर सुरक्षा उपाय वाढवले जातील. तसेच आपण नागरिक म्हणून देखील सावधगिरी बाळगावी लागेल. आजचा हा व्हिडिओ केवळ बातमी सांगण्यासाठी नाही, तर तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की तुमचे नेते हे देखील माणूस आहेत. त्यांच्या निर्णयांवर टीका करा, प्रश्न विचारा, परंतु त्यांच्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगी माणुसकी दाखवा, कारण शेवटी आपण सगळे एकाच महाराष्ट्राचे आहोत. अजित पवार लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत उभे राहावेत, हीच प्रत्येक मराठी माणसाची मनापासून इच्छा आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण ही बातमी प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि आपल्या सर्वांच्या एकजुटीने, प्रार्थनांनी आणि सतर्कतेने आपण भविष्यात अशी कोणतीही आपत्ती टाळू शकतो, कारण जीवन नश्वर आहे, पण आपली संस्कृती, माणुसकी आणि जबाबदारी कायम राहतात. त्यामुळे आज आपण सर्वांनी एकत्र येऊन या घटनेतून शिकलेली शिकवण आपल्या जीवनात आत्मसात केली पाहिजे आणि आपल्या नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सतत जागरूक राहावे लागेल. म्हणूनच प्रत्येक मराठी माणूस आज मनापासून प्रार्थना करतो, आशा करतो आणि एकत्र उभं राहतो. हीच खरी ताकद आहे महाराष्ट्राची, हीच खरी मराठी संस्कृती. आणि या घटनेतून आपल्याला शिकायला मिळालं की आयुष्य अनपेक्षित आहे, परिस्थिती कधीही बदलू शकते, पण आपले मन, आपली संस्कृती आणि आपले मूल्य कायम राहतात. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांना आठवण करून देतो की आपले नेते माणूस आहेत, आपले नागरिक जबाबदार आहेत आणि एकत्र राहूनच आपण कोणतीही आपत्ती यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकतो. म्हणून अजित पवार लवकर बरे व्हावेत, महाराष्ट्राचे पुनरुज्जीवन साधावं आणि आपण सर्वांनी माणुसकी, एकजुटी आणि प्रेम यावर लक्ष ठेवावं. हीच खरी मराठी मूल्य आहेत आणि हीच आपली खरी ओळख आहे. धन्यवाद.